आपण बघितलं की ह्याच्या अगोदरच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादीची लोक निवडून आली, परंतु विकास कोणताही झाला नाही. आमदार पूर्वी त्यांच्या विचाराचे होते, परंतु भरीव असं कुठलं गावाला निधी आला नाही. जिल्हा परिषद सुद्धा गेल्या वेळेसला त्यांचे घड्याळाचे ह्याचे होते राष्ट्रवादीचे, परंतु ना त्यांचा संपर्क ह्या गावांमध्ये होता. कधी दिसले होते दादा तुम्हाला शशिकांत भाऊ? का नाही. कधी ना ते इकडे उमेदवार आले ना त्यांचा कुठला निधी इकडे आला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं चांगल्या लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. अशोक तात्या आहेत, प्रदीप दादा आहेत, चांगल्या विचाराचे लोक आहेत की ज्यांना खरोखर तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, झटायचं आहे, विकास आणायचा आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे. या ठिकाणी येळूर सुद्धा बाजूचा मतदारसंघ आहे, लागून आहे. तुमची शेती काही आमच्या येळूर भागात आहे, येळूर शेती काही तुमची एकरच्या भागात आहे. रोज आपलं येणं जाणं असतं. येळूरच्या भागात सुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल त्या ठिकाणी कमळाचा प्रचार त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने करावा. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निश्चितपणाने पंचायत समितीवर सुद्धा सत्ता येणार आहे अशी परिस्थिती ह्या तालुक्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आपला सुद्धा उमेदवार निवडून येणं फार गरजेचं आहे. इटकऱ्याला याच्या अगोदर कधीही संधी मिळाली नाही कुठली उमेदवारीची, आता नशिबाने मिळालेली आहे. एकदा आपल्या गावातला सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून गेले तर काय विकास होतो हे तुम्हीही बघा, मलाही खऱ्या अर्थानं बघायचं आहे दादा. आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं तुम्ही मतदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला करा. महायुतीचे उमेदवार आहेत, महायुतीचं सरकार जे राज्यात आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी योजना सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी दिलेल्या. आपण बघा की आता समोर आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला थेट तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात. त्यासाठी कुठल्या तुम्हाला अधिकाऱ्याला काही लाच द्यायची गरज लागत नाही, कुठल्या आमच्यासारख्या नेत्यांच्या पाया पाडायची गरज लागत नाही. थेट पैसा एखादा महिना इकडे तिकडे होतो, पण थेट पैसा तुमच्या खात्यावर जातो. या ठिकाणी शेतकरी बांधव आमचे बसलेले आहेत. शेतकरी सन्मान योजना थेट तुमच्या खात्यावर प्रत्येक वर्षी राज्याचे 6 केंद्राचे 6,000 तुमच्याकडे जमा होतात. तुम्हाला कोणाच्या पाया पडायला लागते, कुठल्या अधिकाऱ्याकडे जायला लागते का? थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसा हा जमा होतो. अशा कित्येक योजना आहेत. आज बघितलं तर ह्या राज्याने एक चांगला निर्णय देवाभाऊच्या सरकारनं असा घेतला की एक आमची भगिनी जी विदर्भामध्ये तिने आत्महत्या केली. का आत्महत्या केली तर माझ्या वडिलांवर माझ्या शिक्षणाचा बोजा नको, तेवढा पैसा माझ्या वडिलांकडनं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमच्या ताईनं आत्महत्या केली. त्याची दखल ताबडतोब आपल्या देवाभाऊ सरकारने घेतली आणि त्यांनी निर्णय घेतला की आपल्या असणाऱ्या बालवाडीपासून MBA शिक्षण घ्यायचं आहे, मोफत आहे. बालवाडीपासून डॉक्टर व्हायचं आहे, मोफत आहे. MBA बालवाडीपासून इंजिनियर व्हायचं आहे, शिक्षण मोफत आहे. म्हणजे बालवाडीपासून जे जे आमच्या ताईला आता शिकायचं आहे ते सगळंच्या सगळं 100% शिक्षण हे भविष्यामध्ये मोफत होणार आहे. ही योजना ही सुरू झाली. हे निर्णय घेणारे सरकार आपलं आहे, युती सरकार आहे, देवाभाऊचं सरकार आहे, तुमचं आमचं सरकार आहे की जे चांगल्या चांगल्या योजना हे आपल्यापर्यंत आणते. लखपती निधी करायची. आता नुसतं तुम्हाला लाडक्या बहिणींना आता पैसे खात्यावर देणार नाही, तर तुम्हाला 1 लाखापर्यंत बिनतारण आता कर्ज हे आपलं सरकार तुम्हाला देणार आहे की जेणेकरून त्यामधून तुम्ही काहीतरी छोटा मोठा उद्योग उभा करू शकाल. जेणेकरून महिन्याला 5,000 10,000 त्यातून तुम्हाला इन्कम सुरू होईल. अशी लखपती निधी आम्हाला ह्या राज्यामध्ये बनवायची आहे. आणि विनातारण का तर तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी तुमच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा होत आहेत. ते आता 1,500चं 21 करण्याचं सरकारनं आमचे निश्चित केलेलं आहे. त्यामुळं बँकेला माहिती आहे की ह्या आमच्या ताईच्या खात्यावर ऑलरेडी महिन्याला पैसे येतात, त्यामुळे तिचं तारण काही नाही घेतलं तर चालेल, कारण सरकारचे पैसे जमा होत असतात. म्हणून तुम्हाला उद्योग करण्यासाठी लखपती निधी सुद्धा योजना या ठिकाणी सरकारनं आणलेली आहे. मोफत महिलांना प्रवास असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी केलेल्या आहेत. आता आमची मागणी वेगळी आहे की ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आता बहुतेक आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतरी आपलं इतकं बरेच लोक काम करतात, त्यांना सुद्धा भविष्यामध्ये पेन्शन सुरू करावी हे आम्ही आता सरकारकडे मागणी करतोय. आणि तेही चांगल्या पद्धतीनं, कारण वय 60 झालं 61 झालं आमचे शेतकरी जे आमचे बांधव आहेत की त्यांना भविष्यात काम करता येत नाही, म्हणून ज्येष्ठ एकदा नागरिक झाले की त्यांना स्वतःच काहीतरी प्रत्येक महिन्याला पैसे यावं ही आमची मागणी आहे. परवाच्या आमच्या असणाऱ्या मुंबईच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही मुद्दा मांडला. देवाभाऊने त्याला सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे, परंतु निर्णय झालेला नाही. परंतु तोही निर्णय लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांसाठी होणार आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. अशा कित्येक योजना आहेत
की जे सरकार तुमच्या आमच्यासाठी करते. आज मला सांगा, मोफत धान्य प्रत्येकाला प्रति महिना 5 किलो हे मिळते का नाही मला सांगा. हे कधीही चुकत नाही. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 5 किलो मोफत धान्य हे कोण देते? हे आपलं सरकार देते. 5 लाख रुपयाचं सुरक्षा कवच आरोग्य विभागाचं आपल्याला आहे, की जेणेकरून एखाद्याच्या गरीब कुटुंबातला जर आजारी एखादा पेशंट असेल तर त्याला 5 लाखापर्यंत कोणतंही बिल लागणार नाही. ते माफ पूर्णपणे होणार आहे. ही योजना हे कोणी आणलं? हे आपल्या सरकारनं आणलं. म्हणजे हे सरकार आपली काळजी घेते. सरकार प्रत्येक गोष्टीचा आपला विचार करते. म्हणून आता सुद्धा आपण आपल्या सरकारचा विचार केला पाहिजे. म्हणून राज्यामध्ये सत्ता तुम्ही दिली, केंद्रामध्ये सत्ता तुम्हीच दिली, आता जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सत्ता ही तुम्हालाच द्यायची आहे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपल्या विभागाचा विकास करायचा असेल, आपल्या लोकांना निवडून द्यायचं असेल तर निश्चितपणानं येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आमचे दोन्ही उमेदवार तुम्ही निवडून द्यावे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. थांबतो. जय हिंद.